स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात आता सुनावणी शुक्रवारी होणार आहे। राज्य निवडणूक आयोगाच्या चुकांमुळे निवडणुकांवर टांगती तलवार आहे। त्यामुळे आता नेमकं काय होतं, काय निर्णय कोर्ट देतं हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। खरं तर SC ST ला 100% दिल्यानंतर उर्वरित आरक्षण हे केवळ ओबीसीच्या वाट्याला जातं। त्यामुळे सरकारने या संदर्भातली सावध भूमिका घेण्याची गरज होती, परंतु घाईमध्ये त्यांनी त्या निवडणुका घोषित केल्यात आणि निवडणूक आयोगाने हा कार्यक्रम जाहीर करत असताना त्या पत्रामध्ये स्पष्टपणे म्हटलं की या निवडणुका न्यायालयीन निर्णयाच्या अधीन राहून आम्ही घेत आहोत। म्हणजे लोकांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकण्याचं काम या निवडणूक आयोगाने केलं। ओबीसी जो 18 पगड जाती 12 बलुतेदार वर्ग आहे, या वर्गाचं 27% आरक्षण जे दिलं गेलं पाहिजे ते महाराष्ट्र सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून आरक्षणाचा निर्णय हा अत्यावश्यक होता, पण 50%च्या वर गेल्यामुळं आता सुप्रीम कोर्ट त्यामध्ये काय भूमिका घेते महत्त्वाचं आहे।